आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। सुरुवातीलाच एक मोठी बातमी। ठाणे जिल्ह्यातलं धर्मांतराचं प्रकरण ताजं असतानाच आता पालघर जिल्ह्यात धर्मांतराचा आणखीन एक प्रकार समोर आलाय। वसईतल्या माणिकपूर पोलीस स्थानकात हा प्रकार घडला आहे। इथे फोनवरून धर्मांतर करण्याचा प्रयत्न करण्यात आला। मोहसिन सोनी असं या व्यक्तीचं नाव असून त्याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। नरबळी आणि जादूटोणा विधेयक अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या व्यक्तीचा शोध घेत आहेत। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अजित, काय माहिती आहे याबद्दल आणखीन? मिलिंदजी, ठाण्यातलं प्रकरण ताजं असताना आता पालघर जिल्ह्यामध्ये एक प्रकरण समोर आले। पालघर जिल्ह्यातील माणिकपूर पोलिसांच्या हद्दीमध्ये सोनी नावाची एक व्यक्ती आहे, मोहसिन सोनी। या व्यक्तीने काही व्यक्तींना फोनवरून धर्मांतर करण्याकरता प्रवृत्त केलेलं आहे। त्यामध्ये विशेष करून या व्यक्तीचं सांगणं होतं, जो लोकांना भडकाऊ जे वाक्य आहे ती फोनवर वापरायचा। हिंदू देवदेवता जे आहेत त्यांचा जेव्हा जन्म झाला त्यावेळी शैतानांचा देखील जन्म झाला आणि याचमुळे हिंदू धर्म जो आहे तो धर्म सोडून तुम्ही दुसरा धर्म स्वीकारावा असं तो प्रवृत्त करायचा। याच पार्श्वभूमीवरती 2 तारखेला म्हणजे 2 जूनला हा प्रकार घडला होता आणि वारंवार हा प्रकार घडत असल्यामुळे जे फिर्यादी आहेत, जे तक्रारदार आहेत, त्यांनी या प्रकरणी माणिकपूर पोलीस स्टेशनमध्ये काल गुन्हा दाखल केलेला आहे। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून विशेष टीम ज्या आहेत तयार केलेल्या आहेत आणि त्यानुसार मोहसिन सोनी नावाचा व्यक्ती जो आहे त्याचा तपास केला जातोय। मुळात वसईमध्ये धर्मांतर प्रकरण जे आहे हे आपल्याला माहिती आहे की किती मोठ्या प्रमाणात त्या भागामध्ये धर्मांतर केलं जातं। मग ते सर्व बाबतीत असेल, पण ज्या पद्धतीनं ठाण्यामध्ये प्रकार समोर आला होता त्याच पद्धतीचा हा धर्मांतराचा प्रकार आहे का याबाबत आता पोलीस शोध घेत आहेत। ठीक आहे, तुर्तास धन्यवाद अजित या सगळ्या माहितीबद्दल। तिकडे आणखीन एक मोठी बातमी। अहमदनगरमधून अक्षय भालेराव हत्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आज अहमदनगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यात बंदची हाक देण्यात आली होती। या बंदला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळतोय। तर अहमदनगर शहरामध्ये आज दुपारी या मूळ घटनेच्या विरोधात एक मोठा मोर्चा सुद्धा काढण्यात येणार आहे। बोंडार हवेली या गावामध्ये किराणा दुकानावर उभे असताना अक्षय भालेराव आणि त्याच्या भावाला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली होती। यावेळेला अक्षयचा भोसकून खून सुद्धा करण्यात आला। खुनाच्या या घटनेनंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाले। या घटनेचा निषेध करण्यासाठी अहमदनगरमध्ये मोर्चा काढला जाणार असून कर्जत बंदचं आवाहन करण्यात आलं आहे। मुळे नगरमधली गेल्या काही काळातली ही आणखीन एक घटना आहे आणि त्या विरोधात कर्जत बंदचं आवाहन करण्यात आलं। साहेबराव कोकणे आपले प्रतिनिधी जोडले गेलेत। साहेबराव, काय माहिती आहे आणखीन? नितीन भालेराव ज्या प्रकारे या युवकाची निर्घृण हत्या केली होती त्याच्यावरती या सगळ्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आज अहमदनगरमध्ये आंबेडकर चळवळीच्या संघटनांनी नगर शहरामध्ये 12:30 वाजता एक मोर्चा नेणार आहे। 3 जमले त्यानंतर 5 ते 6 हजार नागरिक उपस्थित राहतील आणि याचा निषेध अजून एक आहे की कर्जत तालुका जो आहे तर तालुक्यामध्ये बंद केला, त्या बंदला 100% पाठिंबा भेटलेला आहे। सर्वत्र बंद आहे, सगळे व्यवहार बंद आहेत। एकूणच अहमदनगर जिल्ह्यामध्ये दलित संघटनेने तो बंद पुकारलेला आहे 2 ठिकाणी आणि नगरमध्ये मोर्चा आहे, त्याला प्रतिसाद मिळतोय। यांची मागणी अशी आहे की जे आरोपी आहेत त्यांना सरकारने पाठीशी घालू नये, कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आहे। आतापर्यंत त्यामधले काही आरोपी फरार आहेत, त्या आरोपींना अटक करावी आणि फास्ट ट्रॅक वरती हा खटला चालून आरोपींना लवकरात लवकर शिक्षा करावी अशी मागणी ह्या आंबेडकर चळवळीच्या संघटनांची आहे। त्यामुळे आज दुपारी जो मोर्चा येणार आहे त्याचा अहमदनगरच्या कलेक्टर ऑफिसवरती इथे एक सभा होणार आहे। त्याच्यामध्ये त्या मागण्या कलेक्टरांना मागणार आहेत, परंतु एकूणच त्यांची मागणी अशी की आरोपींना दलितांमध्ये अत्याचार थांबवावे आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी या आंदोलनकर्त्यांची आहे। ठीक आहे साहेबराव, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। तिकडे रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोलीमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। तर बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम समुद्रात अजूनही चांगलाच जाणवतोय। सलग 5व्या दिवशी कोकणातल्या समुद्र किनाऱ्यांना उधाण आलंय। त्यामुळे खबरदारी म्हणून अजूनही किनारपट्टीवर जाऊ नये अशा प्रकारचं आवाहन प्रशासनातर्फे वारंवार करण्यात येत आहे। कोकणात दमदार पावसाला सुरुवात झाली आहे। मान्सूनचं आगमन झालंय। तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे हा समुद्र खवळलेला आहे। हायटाईड आहे समुद्राला। सुमारे 2 मीटर ते 3 मीटरपर्यंत उंचीच्या लाटा सुद्धा उसळत आहेत
अतिवेगाने समुद्रकिनाऱ्यावरती लाटा येऊन धडकत आहेत। आपण पाहू शकता हे सगळं जे दृश्य आहे पाचपंढरी गावातलं हे दृश्य मी दाखवतोय। धोधो पाऊस सुद्धा कोसळतोय, त्यामुळे बळीराजा एकीकडे सुखावला आहे तर दुसरीकडे मात्र नागरिकांची चिंता सुद्धा वाढलेली आहे, कारण समुद्र किनारपट्टीवरची जी लोकवस्ती आहे त्या लोकवस्तीला धोका निर्माण झाला आहे। अजस्त्र समुद्राच्या लाटा किनाऱ्यावरती येऊन धडकत आहेत, त्यामुळे समुद्र किनारपट्टीवरच्या लोकवस्तींना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, पाचपंढरी, रत्नागिरी। त्यामुळे रत्नागिरीसह संपूर्ण कोकणामध्ये अद्यापही परिणाम जाणवतोय। इकडे कोकणच नाही तर ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही या बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम जाणवतोय। या चक्रीवादळाचा वसईच्या किनारपट्टीला काहीसा तडाखा बसलाय। काही ठिकाणी विजेचे खांब कोसळलेत, वीज पुरवठा यामुळे खंडित झालाय, तर काही ठिकाणी केळीच्या बागांचं नुकसान झालंय। हवामान खात्यानं व्यक्त केलेल्या अंदाजानुसार कोकण, पालघर आणि मुंबई इथल्या सर्व समुद्र किनाऱ्यांवरचा हाय अलर्ट अद्यापही कायम आहे। समुद्र किनाऱ्यावर वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे किनाऱ्यावरच्या सुरूच्या बागांचं, आजूबाजूच्या शेतीचं, बागायतीचं काही ठिकाणी नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। मान्सून तळकोकणात दाखल झाला असला तरीही मोसमी वाऱ्यांमध्ये फारसा जोर नाही, त्यामुळे मान्सूनची पुढची वाटचाल थोडीशी मंदावणार असं दिसतंय। बिपरजॉय चक्रीवादळ धडकून त्याची तीव्रता हळूहळू कमी होते, पण ही तीव्रता पूर्ण कमी झाल्यानंतर मुंबई आणि पुण्यात मोसमी वारे दाखल होतील। म्हणजे किमान 17 जूनच्या नंतर पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान विभागाला आहे। मराठवाडा आणि विदर्भाला पावसासाठी आणखीन थोडीशी प्रतीक्षा करावी लागेल। अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम म्हणून मुंबई आणि कोकण किनारपट्टी तसंच गोव्यात आजही ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे। इकडे मान्सूनपूर्व पावसानं ओढ दिल्यानं 31 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अत्यल्प पाऊस नोंदवला गेलाय, तर एका जिल्ह्यात अजिबातच पाऊस झालेला नाही। मुंबईमध्ये पावसाचं चिन्ह नसल्यानं कुलाबा आणि सांताक्रूज या दोन्ही केंद्रांवर 90% अधिक तूट नोंदवली गेली आहे। मुंबई आणि उपनगरात केवळ 8.8 मिलीमीटर तर मुंबई शहरात 6.3 मिलीमीटर इतका पाऊस पडलाय। शहरामध्ये सरासरीच्या 95% तर उपनगरांमध्ये सरासरीच्या 97% कमी पाऊस आत्तापर्यंत झालाय। नाशिकमधून एक थोडीशी चिंताजनक बातमी आहे। नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। हंडाभर पाण्यासाठी मैलोन मैल पायपीट करावी लागते। नाशिक जिल्ह्यात अवघ्या 24% इतकाच पाणीसाठा धरण साखळीत शिल्लक आहे। नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात फक्त 25% पाणी शिल्लक आहे। इगतपुरी तालुक्यामध्ये काही वाड्या वस्त्यांमध्ये तर तीव्र पाणी टंचाई आहे। इथे हंडाभर पाण्यासाठी लोकांना मोठी कसरत करावी लागते। त्रिंगलवाडी आणि निशानवाडी इथल्या पाड्यांवर तर नागरिकांना धरणाच्या बाजूला छोटे खड्डे करून त्यातून पाणी गोळा करावं लागतंय। नाशिक विभागात देखील 226 गावं आणि वाड्यांना 96 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातोय। पावसानं अशीच ओढ दिली तर या भागांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो। शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या अंतर्गत आजचा कार्यक्रम कोल्हापुरात पार पडतोय। या कार्यक्रमाची अंतिम तयारी पूर्ण झाली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। शासनाच्या योजनांचा लाभ थेट लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। हा कार्यक्रम कळंब इथल्या तपोवन मैदानात होणार आहे। यासाठी इथे भव्य मंडप उभारण्यात आला आहे। कोल्हापूर पोलिसांच्याकडून वाहतूक मार्गात सुद्धा काही बदल करण्यात आले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकरी संघटनांची देखील भेट घेणार आहेत। विशेष म्हणजे कोल्हापुरात घडलेल्या दंगलीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पहिल्यांदाच एकत्रित या कार्यक्रमाला येणार असल्यानं सगळ्यांचं लक्ष या कार्यक्रमाकडे आहे। शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज कोल्हापूर दौऱ्यावरती येत आहेत। त्यांच्या स्वागताची जय्यत अशी तयारी आहे ती कोल्हापूरमध्ये झाल्याचं पाहायला मिळते। अनेक मंत्री सुद्धा आज कोल्हापूरमध्ये येणार आहेत। त्या निमित्तानं
शासन आपल्या दारी जो कार्यक्रम तपोवन मैदानावरती होते त्या मार्गावरच्या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात आहे ती पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे। शिंदे गटाचे कोल्हापूरचे नेते राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून आहे ती पोस्टरबाजी झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। मात्र दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे पोस्टर आहे ते यामध्ये लक्षवेधी ठरताना पाहायला मिळते। वचक धर्मांना आधार सज्जनांना या आशयाच हे पोस्टर आहे आणि हे लक्षवेधी ठरते, कारण कोल्हापूरमध्ये जी दंगल उसळली होती त्यानंतर आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक अशी भूमिका घेत प्रतिक्रिया दिली होती आणि त्यामुळे हे पोस्टर आहे ते चर्चेचा विषय ठरत आहे। आणि या दंगलीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहे ते कोल्हापूरमध्ये येत आहेत आणि त्यानिमित्तानं आहे ते त्यांच्या दौऱ्याकडे प्रामुख्याने लक्ष लागल्याचं पाहायला मिळते। शासन आपल्या दारी या निमित्तानं सुद्धा सरकार आहे ते जनमानसांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते। पश्चिम महाराष्ट्रातला कोल्हापूर हा प्रामुख्याने एक मोठा जिल्हा आहे आणि या कोल्हापूरवरती सुद्धा हा कार्यक्रम आहे तो कोल्हापूरमध्ये आज होताना पाहायला मिळते आणि कोल्हापूरवरती सुद्धा पकड मिळवण्याचा प्रयत्न आहे तो एकूणच सगळ्याच राजकीय पक्षांचा असतो आणि शासन आपल्या दारी या योजनेतून आहे ते सरकार जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत या कार्यक्रमाच्या निमित्तानं पोहोचण्याचा प्रयत्न करते आणि या निमित्तानं मोठी पोस्टरबाजी आहे ती कोल्हापूर शहरामध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येते। एकूणच या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघंही सहभागी होत आहेत आणि त्यामुळे ते या कार्यक्रमाच्या निमित्तानं काय बोलतायत याकडे सुद्धा आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। संपूर्ण अमरावती जिल्हाच नव्हे तर मध्य प्रदेशातल्या गोरगरीब रुग्णांचं उपचाराचं अतिशय महत्त्वाचं ठिकाण ते म्हणजे अमरावतीचं जिल्हा सामान्य रुग्णालय। पण या रुग्णालयात सध्या रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत। एका बेडवर 2 ते 3 रुग्ण अशा प्रकारची स्थिती आहे, तर काही ठिकाणी बेडच नसल्यानं रुग्णांना थेट जमिनीवरती झोपूनच उपचार करून घ्यावे लागतात। काही ठिकाणी रुग्ण वॉर्डाच्या बाहेरच्या पॅसेजमध्ये झोपलेत अशी अवस्था आहे। रुग्णालयात घाणीचं साम्राज्य सुद्धा आहे, त्यामुळे हे अख्खं रुग्णालयच व्हेंटिलेटरवर आहे की काय अशा प्रकारची स्थिती आहे। अमरावती जिल्ह्यातच नव्हे तर आसपासच्या जिल्ह्यातून सुद्धा या अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी दाखल होतात। मध्य प्रदेशाचे सुद्धा काही रुग्ण जे आहेत ते इथे येऊन उपचार घेतात। मात्र या रुग्णालयाची आपण अवस्था पाहू शकतो। मी सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वार्ड नंबर 6 मध्ये आहोत। या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी एका बेडवर किमान 2-2, 3-3 रुग्ण जे आहेत ते त्यांना झोपवण्यात आलेलं आहे। काही रुग्णांना जागा न मिळाल्याने त्यांना खाली बेडवर खाली देखील 2-2 रुग्ण झोपवण्यात आलेला आहे। एवढंच नव्हे तर काही रुग्णांची अवस्था अशी आहे की त्यांना बेड सुद्धा मिळालेला नाही। हा रुग्ण आहे आपण पाहू शकतो की इंट्राकॅडाला लागलेली आहे, मात्र या रुग्णाला गादी सुद्धा मिळालेली नाही आहे। हा रुग्ण आपण पाहू शकतो की हे 2 रुग्ण जे आहे ते एकाच बेडवर झोपलेले आहे। एकूणच जर परिस्थिती बघितली तर अतिशय भीषण परिस्थिती आहे ती या रुग्णालयाची आहे। बेड नाही या रुग्णांना। अनेक रुग्ण असे आहेत की जे 8-8, 10-10 दिवसापासून या ठिकाणी ॲडमिट झालेला आहे, मात्र त्यांचं ऑपरेशन झालेलं नाही आहे। माझ्यासोबत हा रुग्ण आहे। मला सांगा दादा, तुम्ही कधी ॲडमिट झाले आणि काय प्रॉब्लेम है? मैं 4 तारीख को यहाँ भर्ती हुआ अमरावती में एयरविन में। 4 तारीख से अभी तक के ऑपरेशन नहीं हुआ। ऑलरेडी 2 रॉड है हाथ में, तीसरा टाका लागते। तकलीफ में बहुत है। या ठिकाणी डॉक्टर नाही आणि रुग्णालयात असलेल्या रुग्णांची बघितलं तर मोठ्या प्रमाणात छेडछाड होताना दिसत आहे। या जिल्ह्यातील राजकारणी जे आहे ते अनेक विषयांवर मोठे आंदोलन करतात, मात्र या सर्वसामान्य नागरिकांसाठी हे राजकीय पक्षातले विविध नेते जे आहेत ते आंदोलन करणार का आणि यांच्या समस्या समजून घेणार का, हाच प्रश्न या निमित्ताने आता उपस्थित होत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती। आपल्या सगळ्यांचं स्वागत। तुकोबा आणि माऊलींच्या पालखीचा मुक्काम आज पुण्यात आहे आणि हे पालख्यांचे मुक्काम पुणेकरांसाठी खास श्रद्धेचा, कौतुकाचा आणि उत्साहाचा विषय। या निमित्तानं पुणेकर यथाशक्ती आपापल्या परीनं सेवा वेगवेगळ्या मार्गानं रुजू करतात। त्यातीलच एक कुटुंब सध्या वारकऱ्यांना विशेष आग्रह करत पुणेरी मिसळ खाऊ घालत आहे। याविषयी आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी यांनी। हे कुटुंब आपण बघतोय, हे कुठल्या राजकीय पक्षाची लोक नाहीयेत, तर हे कुटुंब आहे आणि यांच्या वतीने हे पुणेरी मिसळचं वाटप जे आहे ते वारकऱ्यांना केलं जातं। दरवर्षी न चुकता वारकरी आले की नाना पेठेत या ठिकाणी ते मिसळचं वाटप करत असतात। काय त्यांची नेमकी भावना आहे, काय म्हणजे? रामकृष्ण हरी माऊली, पुण्यनगरीत आलेल्या संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, जगद्गुरु ज्ञानेश्वर महाराज या पालख्यांचे सहर्ष स्वागत, सर्व वारकरी भक्तांचे स्वागत।
काय काय आनंद काय मिळतो? हा एक वारकरी संप्रदाय असा संप्रदाय आहे की याच्यामध्ये कुठलाही भेदभाव न करता, जाती धर्माचा हे न करता, श्रीमंत गरिबाचा अंतर न ठेवता संगोपाने म्हणून त्या ठिकाणी तुम्ही सेवा देऊ करताय. आम्हाला सर्वात प्रथम पुणे शहरामध्ये सर्व वारकरी संप्रदायाचं हार्दिक स्वागत करतो. आमचं अनेक वर्षापासून इकडे सर्व व्यापारी मित्र परिवार आम्ही मिसळ वाटपाचा कार्यक्रम ठेवतो. याच्यामध्ये आम्हाला खूप आनंद व्यक्त आम्ही करतो. तर सेवातनं आनंद मिळतो. वारकऱ्यांच्या पायाची सेवा रुजू करण्याचा एक त्यांचा भाव आहे आणि भाव आपल्याला इथे पुण्यात ठाई ठाई वारकरी आल्यानंतर जाणवतो, बघायला मिळतो. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, पुणे. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात, पण जाता जाता एक नजर टाकूयात राज्यातल्या प्रमुख शहरांमधल्या आजच्या तापमानावर.